जवळ पैसे सापडलेत, काय प्रतिक्रिया? भाजपची झोप उडालेली आहे. भाजपच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. भाजपला कळून चुकलेलं आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब होणार आहेत. त्याच्यामुळं या भाजपवाल्यांनी षडयंत्र रचून रात्रचा दिवस करून 50 खोके देऊन सरकार पाडलं. परत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होणार आहेत आणि या गद्दारासह भाजपचं ज्यांनी सरकार पाडलं त्याची आता खैर नाही. उद्धव साहेब याचा मधला हिशोब करणार हे त्यांना कळून चुकलेलं आहे. म्हणून यांना पैसे वाटायची वेळ आलेली आहे. हे खोक्यावरती मतं विकत घेण्याचा प्रयत्न करते ते, परंतु महाराष्ट्रातली जनता एवढी दूधखोळी नाही, चमच्यानं दूध पित नाही. या भाजपच्या षडयंत्राला कंटाळलेले आहे. जरी जनतेने पैसे घेतले असेल तर मतदान मात्र भाजपला आणि शिंदे मिंदे गटाला करणार नाहीत. मला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचा आहे. अहो, आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे तुम्ही हेलिकॉप्टर चेक करता, बॅग चेक करता, त्यात तुम्हाला केळं देखील सापडली नाहीत. ज्या भाजपचा मंत्री म्हणून सचिव म्हणून मिरवणाऱ्या तावडेकड 10-10, 15-15 करोड, 5-5 करोड रुपये सापडले. खुले आम त्या हॉटेलमध्ये बसून निवडणुकीच्या धच्च्या उडवण्याचं काम करतोय. लोकांना, जनतेला आमिष दाखवून पैसे देऊन मतं गोळा करण्याचं काम करतोय. त्यावेळेस निवडणूक आयोग काय भांडी घासण्याचं काम करताय? निवडणूक आयोग कुठे शिपूट घालून बसले? आता निवडणूक आयोग अधिकारी कर्मचारी काय धाब्यावर जाऊन पार्टी करत बसलेत का? निवडणूक आयोग भाजपला मॅनेज झालेली ही निवडणूक आयोग आहे. या निवडणूक आयोगावर या महाराष्ट्रातल्या जनतेचा अजिबात विश्वास राहिलेला नाही, उरलेला नाही आणि महाराष्ट्रातली जनता ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवत नाही, कारण निवडणूक आयोग त्या लायकीच नाही. अहो, जाताना लहान लहान गाड्या, छोट्या छोट्या माणसाकडे तुम्ही तपासणी करता, मग भाजपचे नेते एवढे मंडळी खुले आम पद्धतीनं पैसे वाटण्याचं काम करतात. त्यावेळेस निवडणूक आयोगाचं डोळं गेलेत का? डोळ्यात काय कचरा गेलाय का? कुठं आहे निवडणूक आयोग? कुठे झोप गेले निवडणूक आयोग? याच्यातून स्पष्ट दिसून येत आहे की भाजपाची झोप उडाली आणि भाजप या महाराष्ट्रातून हद्दपार होणार ही ज्यांनी सरकार पाडले त्यांच्या लक्षात आलेलं आहे. केंद्रात बसलेल्या लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रात शिंदे मिंदे आणि भाजपचं सरकार येणार नाही, म्हणून त्यांनी पैसे वाटण्याचा कार्यक्रम लावलेला आहे. परंतु जनता यांच्या आमिषाला बळी पडणार नाही, मतदान त्यांना करणार नाही. उलट राहिले सुरलेली भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट महाराष्ट्रातून उपसून टाकते.